नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि तुम्हाला सर्वांना जो काल आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता तो सर्वांना खूप आवडला आणि जी पूर्वजांची एनर्जी होती ती एनर्जी खूप स्ट्रॉंग कनेक्ट झाली आणि त्यामुळेच खरं तर एवढे मोठे मेसेजेस आणि एवढी एनर्जी खूप डीप एनर्जी लागली होती। अचानकपणे जे व्हाइब्स आले आणि जे इंट्युशन्स आले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आले। मी फक्त माध्यम आहे, जे तुमची एनर्जी होती किंवा जे व्हाइब्स होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचे आदेश होते ते पोहोचवले। तर तुमच्यासाठी आज आता ते मेसेजेसचा रिप्लाय जो आहे तो कमेंट मधून पर्सनली आणि किंवा आपल्या चॅनलवरती ह्या सगळ्या माध्यमातून मला माझ्यापर्यंत मिळाला। पण त्या सगळ्यासाठी तर थँक्यू आहेच, खूप धन्यवाद आहे। पूर्वजांचेही धन्यवाद आहे, तुमचेही धन्यवाद आहे, सगळ्यांचे छान धन्यवाद आहे। सुपर थँक्स एवढ्या लोकांनी केलेला आहे त्या व्हिडिओला, त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। खूप थँक्यू सो मच। कारण हा प्रवास आहे आणि हा प्रवास करत असताना दररोज वेगवेगळे काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण अशा गोष्टी असं काहीतरी घडत जाणार आहे। तर हेच करत असताना आज आपण एक छान अशी रीडिंग घेऊन आलोय। म्हणजे हा ऑगस्ट महिना चालू झालेला आहे आणि ऑगस्ट महिना म्हणजे 8-8-8 आणि जे पोर्टल आहे 8-8 पोर्टल, ते पोर्टल जे ओपन होते त्या पोर्टल मधून मग जसं मी नारायणींचा गुलदस्ता सांगितला होता तुम्हाला, तसंच ते पोर्टल तुमच्यासाठी काहीतरी असंच घेऊन येते। त्यासाठी सुद्धा जो नारायणींचा गुलदस्ता आहे ते सुद्धा रीडिंग खूप लोकांनी माझ्याकडे म्हणजे मला तशा कमेंट्स पर्सनली आल्या आणि चॅनलवरती सुद्धा आल्या होत्या की हे काय आहे नक्की, आणि आम्हाला म्हणजे उत्सुकता आहे की हे काय आहे। तर लाईव्ह मध्ये बरेच लोक कनेक्ट नाही होऊ शकले, पण नंतर आपण हा जो व्हिडिओ आहे तो नक्की आपण तो बनवायचा आहे। मला स्ट्रॉंग जितके जसे मेसेज येतील, इंट्युशन्स येईल त्याप्रमाणे आपण ते बनवून मी तुमच्यासाठी खास तो पुन्हा लोकाग्रहास्तव मी आणणारच आहे, कारण त्या खूप साऱ्या कमेंट्स आहेत माझ्याकडे। आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे 8-8 पोर्टल। 8-8 पोर्टल काहीतरी धमाकेदार तुमच्यासाठी घेऊन आलंय आणि हे 8-8 पोर्टल म्हणजे जर तुमचं वय जर 35, 40, 45 या वयामध्ये तुम्ही असाल तर वयाचा एक मध्य जो आहे त्यामधून तुमच्या प्रगतीचा, तुमच्या म्हणजे आपण काय म्हणतो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट असा असतो, तसंच जो सेकंड आहे किंवा थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड असे 3 पार्ट असतात। तर जो सेकंड पार्ट आहे तो म्हणजे तुमच्या अलौकिक यशाचा पार्ट आहे, जिथं तुमच्या भाग्योदयाचा काळ आहे तो जो आहे ह्या 8-8 पोर्टल मधून सुरू होणार आहे। म्हणजे जे 80ची जे आहे जनरेशन 80ची आहे त्या ह्याच्यामध्ये 80s 94 आहे ना, 19चे जे आहेत तर त्यांची जी जनरेशन आहे ती या ह्याच्यामध्ये खूप बरोबर हे बसणार आहे, कारण ही रीडिंग त्यांच्यासाठीच आहे। ऍक्च्युली कसं होतं, रीडिंग आहे सगळ्यांसाठीच, पण प्रत्येक वेळी काय होतं ह्या एनर्जीज आहेत, हे 8-8 पोर्टल म्हणजे काय तुमच्या एनर्जीज वर आणणार आहे। मग हा जो मध्य आहे, हा जो सेकंड पार्ट आहे, ह्या सेकंड पार्ट मध्ये काही जे कर्माज आहे, कार्मिक सायकल तुम्ही पूर्ण केले, कार्मिक सायकल मधून तुम्ही बाहेर आला, मग आता जो मोड येतोय तो रिलॅक्सेशनचा आहे। रिलॅक्सेशन म्हणजे मोड जे ह्याच्यात तुम्ही सगळं केले पण आता जो येतोय तो रिलॅक्सेशन आहे आणि तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला देण्याचा योग येतोय, वेळ येते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात हे 8-8 पोर्टल धमाकेदार काहीतरी एंट्री करणार आहे। आणि जे ब्लेसिंग्स आहेत, ज्या शुभेच्छा आहेत, जे काही अप्रिशिएशन आहे ते घेण्यासाठी तुम्ही तयार राहा, यासाठीचा हा मेसेज होता। तर हे 8-8 पोर्टल जे आहे ते तुमच्यासाठी काय घेऊन आले, जो फायनान्शियल सिक्युरिटी म्हणजे ज्या गोष्टींची मला असा एक खूप इंट्युटिव्हली असा मेसेज होता की तुम्ही जे फायनान्ससाठी म्हणजे ज्या गोष्टींसाठी तुम्ही विचार करत होता की आता ह्या गोष्टी म्हणजे खर्च करण्यासाठी हे खर्च करण्यासाठी आता काही नाही आहे माझ्याकडे, तिथेच आता तुम्ही 8-8 पोर्टल नंतर तुमच्या लक्षात येईल की हा पैसा हा इन्व्हेस्ट कुठं करायचा आहे। म्हणजे जी तुमच्या कार्मिक पॅटर्न मध्ये तुमच्या बरोबर ज्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टीतनं ज्या संकटातून ज्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर आला त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा होत्या की खूप आर्थिक गोष्टींमध्ये टंचाई असेल किंवा काही सगळ्याच गोष्टी ज्या झाल्या त्या झाल्या, जे पास्ट आहे। पण
जो 8 पोर्टल आहे तो इन्फिनिटी घेऊन येतोय तुम्हाला, आणि 8 म्हणजेच इन्फिनिटी आहे. तर हे 8 पोर्टल तुमच्यासाठी इन्फिनिटीचं अबंडन्स आणि समृद्धी हे सगळं तुमच्यासाठी घेऊन येते. तर या इन्फिनिटीमध्ये आता तुम्हाला इथं जे तुमच्यासाठी मेसेज आहे तो खूप महत्वाचा, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्ट कुठं करायचं हा तुमच्यासाठी पोर्टल. मग तुमची वेळ असेल, तुमची एनर्जी असेल, तुमचा पैसा असेल, हे सगळं. मग इन्व्हेस्टमेंट खूप महत्वाची आहे, खूप योग्य पद्धतीने. मग तुम्हाला इथं हे सुद्धा सांगितलं जाते की तुमच्याकडं जे काय आहे त्याच्यासाठी आणि जे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं ते तुमची वेळ खूप बहुमूल्य आहे. खूप अशा गोष्टींमध्ये जिथं गरज नाहीये तिथं तुमची वेळ आणि तुमची ऊर्जा जी आहे ती तुम्ही इन्व्हेस्ट नाही करायची. तुम्हाला तुमची वेळ, तुमची ऊर्जा चांगल्या कामासाठी, चांगल्या कार्यासाठी, चांगल्या अपॉर्च्युनिटी ज्या येत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे. तुमच्याकडे पैसा येतोय त्या अपॉर्च्युनिटीजमुळेच, आणि तो पैसा एका योग्य ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे. कारण पार्ट 2 आहे आता. पार्ट 3 जो आहे तो म्हणजे वानप्रस्थाचा आहे. मग त्यावेळेला म्हणजे प्रत्येक वेळी ऍज अ ह्युमन बिईंग आपण माणूस आहे, आपल्याला माहित आहे आपल्याला पुढे भविष्यामध्ये काय लागणार आहे, काय नाही लागणार आहे, काय करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मग ही इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. ही रिअलिटी आहे आणि हे केलं पाहिजे. हे काय आपल्याला बाबा असं नाहीये की फक्त दाखवायसाठी नाही, करायलाच पाहिजे. प्रत्येकाची ती आपली आपली जबाबदारी असते. तर किंवा काही अशा गोष्टी इन्व्हेस्ट केलेल्या असतील त्यातून मिळालेला असं काही आहे, पण ते चांगल्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्ट करण्यासाठी हा इंट्युटिव्हली जो मेसेज आलाय तो खूप मोठा असा मेसेज स्ट्रॉंग तुमच्यासाठी आलेला आहे. आणि 8 पोर्टल काहीतरी मोठं आणि धमाकेदार असं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. बघूया काय घेऊन येत आहे 8 पोर्टल जे आहे ते ब्रह्मज्ञान घेऊन येत आहे. एका अजून पहिल्यांदा पण आलेलं, मी अनेकदा परत शफल केलं. कारण 8 पोर्टल आहे जे तुमच्यासाठी ट्रू नॉलेज घेऊन येते. मध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, ऍज अ स्पिरिच्युअलिटी मध्ये असा, तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, किंवा तुम्ही शेतकरी असा, तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही असा, वर्किंग वुमन असाल, म्हणजे काहीही तुमचं क्षेत्र कुठलंही असो ज्यामध्ये तुम्हाला वाव वाटतं, है की नाही. प्रत्येक वेळी बरेच प्रत्येकाचं एक आपलं आपलं क्षेत्र असतं. म्हणजे मी जरी जॉब करत असले तरी सुद्धा मला आनंद असा येतो ना, मला इथं असं ह्या कॅमेरा समोर जर बसलं आणि मी व्हिडिओ करायला लागले, मी तुमच्याशी कनेक्ट व्हायला, मला वाव होतं. म्हणजे बस आता नको काय, म्हणजे मला कळतच नाही, मी म्हणजे वेळही कळत नाही, काय कशा इंट्युशन्स हे होतात आणि माझा वेळ कसा जातो. मला आनंद होतो आतून, तृप्तता जी आपल्याला पाहिजे ना, जी तृप्तता पाहिजे, असं जे ट्रू नॉलेज आहे ते तुमच्याकडे येते तुमच्या क्षेत्रातलं. मग ऍज अ आपण काय करतो, आपण फक्त फायनान्शियली आपला बेस एक असावं म्हणून आपण हे करतो. पण जे ट्रू नॉलेज आहे आणि जे योग्य पाथ तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी जे योग्य असं एक करिअरचं हे आहे, लोकेशन आहे, तिथं तुम्ही असणार आहात, त्याचं नॉलेज असणार आहात, जे ज्ञान आहे ते तुम्हाला तुमच्याकडं भरपूर असं ज्ञान तुमच्याकडे येते. आणि हे 888 आपल्या चॅनलचं नाव 888 होतं. सुरुवातीचे जर तुम्ही व्हिडिओज बघितले तर चॅनलचं नाव स्पिरिच्युअल जर्नी 888 असं होतं. आणि त्या 888चा सुद्धा हाच अर्थ असतो की ही इन्फिनिटी म्हणजे एक पहिला भाग, एक दुसरा आणि तिसरा जो वानप्रस्थ असा, म्हणजे हे 3 असेच सांगत असतात आयुष्याचे 3 भाग. मग 3 ह्याच्यामध्ये तुमची जर्नी, तुमचं नॉलेज, तुमचं सगळं हे ह्याच्यामध्ये दाखवलं जातं. तर तसंच तुमच्या आयुष्यामध्ये जी काय आहे आता जी 8 पोर्टलची एनर्जी आहे ती तुम्हाला ट्रू जे खरं जे ज्ञान आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या ज्या क्षेत्रात तुम्हाला वाटतंय ना मी बाप बनणार आहे, म्हणजे त्या क्षेत्रात तुम्ही बाप बनणार आहात. म्हणजे असं ना, असं तुम्हाला माहित नसेल की हे ज्ञान मला कधी माहितच नव्हतं, अशा ज्ञानापर्यंत, म्हणजे असे जे खोल काही गोष्टी आहेत, अदृश्य काही गोष्टी आहेत ज्या अशा नकळतपणे तुमच्या नजरेतून जात असतील, अशा गोष्टींपर्यंत, अशा नॉलेजपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. आतून स्वतःमधलं ज्ञान तुमचं बाहेर येते. आणि जे ट्रू नॉलेज आहे, क्राऊन चक्रा, तुम्ही जर चक्राजवर काम करत असाल तर विविध क्रिएटिव्हिटी तुमची वाढते, विविध नॉलेज, प्रत्येक क्षेत्रामधलं जे नॉलेज आहे ते नॉलेज तुमच्यामधलं वाढते, अवेअरनेस तुमच्यामधला वाढतोय. आणि तुमच्यामधल्या कला, तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा कला आहे ती आहे, म्हणजे हा जो अवेअरनेस आहे, कोणती गोष्ट करण्यामागचा जो उद्देश आहे तो सुद्धा स्ट्रॉंगपणे तुमचा हे होते की मला हे का करायचं. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. 8 पोर्टल तुम्हाला अवेअर करते, तुम्हाला जाग करते 8 पोर्टल. आणि 8 पोर्टल मधून म्हणूनच धमाकेदार होणार आहे. कारण बरेच वेळा काय होतं, आपण काय करायचंय त्याकडे लक्ष देतो पण काय करायचं नाही याकडे लक्ष देत नाही. आणि त्यामुळे मग हा बॅलन्सचा जो हे आहे तो तुम्हाला इथे 8 मध्ये दिसणार आहे.
आणि हे एटेट पोर्टल तुम्हाला हेच दाखवणार आहे. आणि तुम्ही जर याचा नंबर बघितला तर 8 आणि 26, तर 8च येईल, 26चा 8च येतं. ऍक्च्युली 2026, पण 26 जर बघितला तर तो 8च आहे. त्यामुळे इन्फिनिटी आहेच इथं. इन्फिनिटी तुम्हाला इथं सांगितली जाते. मॅजिकली मी म्हटलं तुम्हाला धमाकेदार असं काहीतरी एटेट पोर्टल घेऊन येणार आहे. तर धमाकेदार हेच आहे. मॅजिकली तुमची लाईफ बदलेल, चेंज होईल, तुमचा मेक ओव्हर होतो इथं. तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या अवेअरनेसमध्ये तुमच्या चेंज सगळं होईल. तुम्हाला तुमच्या आवडी निवडी, खान पान, फिरणं, येणं जाणं, जे काही तुमचे सगळे चेंजेस सगळे होणार आहे तुम्हाला. कारण बरेच वेळे काय होतं, आपला एक पास्ट लाईफ असतो, पास्ट जन्म, पुनर्जन्म आपण म्हणतो ना, त्याचा पूर्वजन्म एक असतो. त्या जन्मामध्ये जी रिअल आपली हे असते की नाही, ती रिअल स्टोरी जी काही आपण म्हणतो ना, जी मध्ये थांबली असते, पण तिथून जे आपलं कार्मिक आहे ते मग आपण पहिल्यांदा येतं. कार्मिक आपण पूर्ण करतो आणि सेकंड पार्ट मध्ये पुन्हा एकदा जो होतो तो पुनर्जन्म. आणि तो जसा आहे तो मॅजिकली तुम्हाला बदलवणारा असा पुनर्जन्म सेकंड पार्ट मध्ये तुमच्या सुरू होतोय. आणि हा एटेट पोर्टल हे तुमचं लाईफ, तुमचं आयुष्य मॅजिकली बदलणार आहे. जसं परी कशी असते, परीच्या हातात बघा कसं एक जादुई छडी असते. जादूची छडी जशी बदलावी तशी जादुई छडी म्हणजे सगळं बदलतं. असं सगळं आयुष्यात मग तुमच्या विचारांची दिशा बदलेल, तुमच्या कामाची दिशा बदलेल, तुमचा ओघ वेगळ्याच दृष्टिकोनातून असेल. नवीन गोष्टी तुमच्याकडे यायला लागतील. काही अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं असं होतं किंवा आहे, हे तुम्हाला दाखवलं जाईल. तुमच्या हेल्थमध्ये सुधारणा होईल. आणि हे एटेट पोर्टल असं धमाकेदार तुमच्यासाठी घेऊन येते. तुमची जी ऊर्जा आहे, तुमच्यातला उत्साह आहे, तुमची स्ट्रेंथ आणि कॉन्फिडन्स, ह्या सगळ्याचा उधाण येईल. आणि हेच एटेट पोर्टल तुम्हाला हेच दाखवतंय. तुम्हाला ज्या गोष्टींची म्हणजे असं वाटत होतं हे मी करू शकतोय का नाही, त्याच गोष्टी तुम्ही इथं सहजपणे करू शकणार आहात, असं हे एटेट पोर्टल मध्ये तुम्हाला इथं दाखवतंय. त्यामुळे ते तुमचं जे लाईफ आहे ते इथं मॅजिकली बदललं जात आहे. मी म्हटलं की नाही तुम्हाला ब्युटी, मटेरियलिस्टिक प्रॉस्परिटी आणि मटेरियलिस्टिक जग जे काही तुमच्याकडे नाही आहे ते सगळं तुमच्याकडे येते. तुमचा औरा, तुमचं कर्तृत्व, तुमचं नाव, मान, सन्मान हे सगळं तुमचं वाढतं. हे एटेट पोर्टल तुमच्यासाठी हेच धमाकेदार घेऊन येते बरं का. जर एखादी प्रॉपर्टी तुम्हाला खरेदी करायची असेल आणि खूप काळापासून तुम्ही त्या ह्याच्यामध्ये तर एटेट पोर्टल हे तुमच्यासाठी घेऊन येते. तुमचं जे स्वप्न आहे, तुम्हाला जे हवं आहे ते देण्यासाठी हे एटेट पोर्टल येते. आणि हे एटेट पोर्टल म्हणजे तुम्ही एक दिव्य असा प्रवास पूर्ण केलेला आहे, जो कार्मिक होता, ज्यामध्ये संयम असणं, परमेश्वराची साथ असणं, पूर्वजांचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं होतं. आणि ते होता तुमच्याबरोबर. म्हणून तुम्ही अगदी संयमाने आणि प्रामाणिकपणे, खरेपणाने, श्रद्धेने तुम्ही हा प्रवास पूर्ण केला. म्हणूनच तुमच्या आयुष्यात आता हे एटेट पोर्टल काहीतरी धमाकेदार घेऊन येणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमची ब्युटी, तुमची सुंदरता, तुमची जी त्वचा आहे किंवा तुमची हे नाही स्किन, तुमची जी स्किन आहे ती एकदम अशी ग्लो होईल. स्किन ग्लो होईल. तुमचं बोलणं असेल, तुमचं वागणं असेल, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, या सगळ्यामध्ये खूप सारा चेंज होणार आहे. तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी अशा शिकणार आहात. ते सुद्धा आहे. एटेट पोर्टल तुमच्यासाठी धमाकेदार हेच येते. मग एखादी भाषा असेल, असं काही तर तुम्हाला शिकायचं आहे, एखादी भाषा आहे बाबा खूप छान, म्हणजे कसं होतं या ह्याच्यामध्ये डेव्हलप व्हायचं झालं तरी काही आपल्याला नवीन गोष्टी असतात जे आपले एनर्जी, मग आपण ज्या एनर्जीमध्ये असतो त्या एनर्जी प्रमाणे आपण काम करायला लागतो, पण ती शिफ्टिंग होणं खूप महत्वाचं असतं. मग हे एटेट पोर्टल म्हणजे तुमच्यासाठी शिफ्टिंगच आहे. एका लो एनर्जीमधून हायर एनर्जीमध्ये तुम्हाला शिफ्ट करते. हे एटेट पोर्टल जे ओपन होतं हे तुम्हाला हायर एनर्जीमध्ये शिफ्ट करते. मग त्यामधलं तसं तुम्ही त्याप्रमाणे डेव्हलप होत आहे. मग तुम्ही स्वतःच्या सगळ्या तुमच्या ब्युटीवर तुम्ही काम करताय, मटेरियल प्रॉस्परिटी आहे, मग तुमचं घर सजवणं असेल किंवा ऑफिस, नवीन काय ऑफिस वगैरे खरेदी, तुम्ही काय ऑफिस वगैरे असं घेतलेलं असेल, केलेलं असेल, काही प्रॉपर्टी घेतलेली असेल, काही केली, त्याच्यामध्ये जी छान डेव्हलपमेंट आहे, जी क्रिएटिव्हिटी आहे ती तुमची वाढेल. नवनवीन गोष्टी, डिझाईन ज्या आहेत त्या तुम्ही कराल. फॅशन डिझायनर जर मला इथं खूप दिसत आहेत, तर फॅशन डिझायनर जे आहे त्यांचा ह्या एटेट पोर्टलमध्ये खूप छान डेव्हलपमेंट त्यांची होणार आहे. मग कोणत्याही क्षेत्र, फॅशन डिझायनिंगचं जे कोणतंही क्षेत्र त्यांचं हे असेल, कोणत्याही ह्याच्यामध्ये असेल, तर ते ब्युटी असेल म्हणजे जे आपण म्हणतो ना
जे ब्युटी क्रीम्स असतात किंवा काही हे ज्या गोष्टी असतात त्याच्यामधले जे काम करणारे ह्या ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा म्हणजे ऍज अ मी एटेड पोर्टल मी तुम्हाला सांगते की ह्या सौंदर्य प्रसाधनं आणि आपले ज्या ब्युटी पार्लर्स आहेत किंवा ज्या ह्याच्यामध्ये अशा व्यक्ती आहेत ज्यांच्यामध्ये म्हणजे एखाद्याचा मेकओव्हर करावा असं म्हणजे वेगळंच डेव्हलपमेंट करावं तशा ज्या व्यक्ती आहेत किंवा तशी जी काम करणारी अशी काही जी ठिकाणं आहेत ती डेव्हलप होतील आणि त्यांच्यामध्ये भरपूर यश हे इथं मिळणार आहे एटेड पोर्टलमध्ये. कारण ही एनर्जी आहे एटेड पोर्टल तुम्हाला हेच दाखवते. एटेड पोर्टलमध्ये तुम्हाला धमाकेदार असं तुमच्या विचारांची उंची वाढवणारं तुम्हाला मी म्हटलं की नाही व्यवसायामध्ये यश आहे. तुमचा जो काही बिझनेस असेल मग तो ब्युटी पार्लर असू दे, सौंदर्य प्रसाधन असू दे, फॅशन डिझायनिंग असू दे किंवा तुमचं कोणत्याही ह्याच्यामध्ये असू दे, तुमचा जो बिझनेस आहे मग तो स्पिरिच्युअली असू दे किंवा काही असू दे, बिझनेस सक्सेस तुम्हाला आहे. हे एटेड पोर्टल तुमच्या बिझनेसमध्ये धमाकेदार असं काहीतरी यश घेऊन येते आणि यासाठी साक्षात मातारांचा आशीर्वाद आहे तुमच्या एटेड पोर्टलमध्ये. आणि एटेड पोर्टलमध्ये साक्षात बाप्पा मला इथे हे दिसते की श्री गणेश एक चावी फिरवतायत, लॉक काढतायत. श्री गणेश काढतात लॉक या एटेड पोर्टलमध्ये. तुमच्या जे काही लॉकमध्ये होतं म्हणजे आपण कसं म्हणतो एखादी गोष्ट एखादा लॉकर आहे एखादं काही आहे त्याची चावी असेल आपल्याला तरच आपण आपल्याला पाहिजे ते घेऊ शकतो. आपल्याला जे इन्व्हेस्ट करायचे त्यात ठेवायचं तर आपण ते ठेवू शकतो. हा जो लॉकर आहे हा लॉकर आणि याची चावी सगळंच तुमच्याकडे इथं सुपूर्त केलं जाते ह्या एटेड पोर्टलमध्ये. त्यामुळं म्हणजे म्हणून इथं तुम्हाला संयम, बॅलन्स, इन्व्हेस्टमेंट मी कार्ड काढायच्या आधी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की हे एटेड पोर्टल तुम्हाला काहीतरी इन्व्हेस्ट करायला दाखवणार आहे. कारण इन्फिनिटीचे सायन्स आहे तिथं. जी इन्फिनिटी तुम्हाला मिळणार आहे, जो अबंडन्स तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आपण कसं म्हणतो एक हे पेरलं तरी त्याचं सोन्याचं हे व्हावं, त्याला तिथं बहुमूल्य असं मोल त्याला यावं, असे मौल्यवान काहीतरी तुमच्याकडनं घडणार आहे. आणि त्याचे बेनिफिट सुद्धा जे तुम्हाला म्हणजे तुम्ही अपेक्षित सुद्धा नाही आहे याच्यापेक्षा जास्त तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत. आणि हा व्यवसाय तुम्हाला नावारूपाला आणणार आहे. जर असं मनामध्ये तुमच्या काही बिझनेस वगैरे करायचा असेल, बिझनेसची नवीन काही सुरुवात करायची असेल किंवा नवीन काही करायचं असेल तर त्याची सुद्धा सुरुवात तुम्ही याचं श्रावण सुरू होते तुम्ही याच्यामध्ये तुम्ही करू शकता. कारण एटेड पोर्टल खूप जास्त तुम्हाला हे करणार आहे, प्रोटेक्शन सुद्धा आहे. तुमच्यातल्या क्रिएटिव्हिटी, तुमच्यातला अवेअरनेस, तुम्हाला त्या कामाप्रती असणारं प्रेम आणि जागृती जी आहे ती तुमच्यातली करते. त्यामुळं तुमच्याकडे सगळं येते, फक्त ते बॅलन्स करण्यासाठी सुद्धा तुम्ही झालाय. कारण कार्मिक याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कसं होते जेव्हा काही गोष्टी झळ लागलेली असते, टोचलेलं असतं, सगळं केलेलं असतं, एकदा एखादा काटा टोचला की पुढे चालताना आपण बघून चालतो. तशी काही परिस्थिती असेल तर इथं तेच सांगितलं जाते. त्यामुळं एटेड पोर्टल हे आनंद, उत्साह, अबंडन्स आणि सुख समृद्धी घेऊन येते. जिथं तुम्हाला हवं आहे, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असं वाटत होतं की मला हे हवं आहे किंवा यामध्ये मला इन्व्हेस्ट किंवा ज्वेलरी वगैरे असेल, तुम्हाला खूप आवडत असेल ज्वेलरी घालायला आणि ज्वेलरी घ्यायला, कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं की नाही, तर ते सुद्धा तुम्ही आकर्षित करताय. कारण हे तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे खूप अगदी आपण काय म्हणतो हृदयाच्या जवळचं, गृहिणींचं तर खूप असतं की नाही, किंवा आपल्या लेडीज ची कसं असतं प्रत्येक गोष्टी ज्या काय आहेत मग ते गोल्डमध्ये जरा जास्त आपले मग त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट सुद्धा करताय किंवा ती खरेदी करताय. अशी सुद्धा मला हे एटेडमध्ये मला ही जी एनर्जी लागली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुम्हाला कनेक्ट होत असेल मग काय सगळ्यांनाच होईल नाही होईल ते माहित नाही, पण तुम्ही ज्यांना होते त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा. हा एटेड पोर्टल असंच काहीच धमाकेदार असं तो घेऊन येतोय ज्यामध्ये सक्सेस आहे. तुमचा छोटा जरी बिझनेस असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षेच्या बाहेर असं यश देणारा असा तो असेल. आणि ज्ञान जे काय आहे हा एटेड पोर्टल तुम्हाला देणारा आहे ज्ञान, भन्नाट ज्ञान तुम्हाला इथं मिळणार आहे. असं ज्ञान जे मॅजिकली बदलणार आहे तुम्हाला म्हणजे तुमचे विचार, तुमची ऊर्जा, तुमचा अवेअरनेस हे सगळं तुमचं बदलणार आहे. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामधली जागरूकता, अगदी मी सुरुवातीला म्हणलं ना बाप, ज्या क्षेत्रात असाल त्याचे बाप बनण्याची जी संधी आहे ना ती तुम्हाला आलेली आहे.
म्हणजे एटेट पोर्टल जे आहे ते धमाकेदार असं काहीतरी घेऊन येते तुम्हाला. तुमच्या व्यवसायाची उंची वाढते. उंच म्हणजे त्याचं आपण काय म्हणतो, साता समुद्र पार त्याचे हे जावे. म्हणजे जर तुमचा काही असं इम्पोर्ट एक्सपोर्ट असा काही जरी तुमचा बिझनेस असेल, ट्रॅव्हलिंगचा असेल, बाहेर येणं जाणं असं काही असेल, प्रवासाचं हे असेल तरी सुद्धा, किंवा समुद्रातून तुम्ही असं काही हे करत असाल, त्यामध्ये तुमचा असा काही व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये खूप सारं यश असणार आहे. आणि त्यामधलं ज्ञान सुद्धा तुम्हाला आहे. म्हणजे समुद्रामध्ये कसं, समुद्र अथांग आहे, त्याचं ज्ञान घेणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का, पण ते ज्ञान सुद्धा तुम्हाला येते. त्या ज्ञान घेण्यामध्ये तुम्ही अग्रेसर होत आहे, तुम्ही पुढे जाताय. आणि एटेट पोर्टल तुम्हाला हेच सांगते, अथांग अशा समुद्रासारखं जे ज्ञान आहे ते तुमच्याकडे येते तुमच्या व्यवसायासाठी. आणि जर एखादी नवीन अशी काही अपॉर्च्युनिटी तुम्ही करत नसाल आणि करण्यासाठी येत असेल तर ती नक्की स्वीकारा, असं तुम्हाला इथं हा एटेट पोर्टल मध्ये मेसेज दिला जातोय. कारण त्यामुळे तुमच्या आयुष्याचा जे चक्र आहे ते तुमचं इथं फिरणार आहे. नवीन ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे येणार आहे, ज्या जुना आहे ते निघून जाईल. आणि जो स्टक मुवमेंट होता, ब्लॉकेजेस होते ते सगळे निघून जातील. आणि 360 डिग्री मध्ये तुमचं आयुष्य इथं चेंज होणार आहे एटेट पोर्टल मध्ये. हे एटेट पोर्टल म्हणजे तुम्हाला चुंबकासारखं, जर लोखंड आहे आणि चुंबक आहे त्याच्यामध्ये जे आकर्षण असतं, जे म्हणजे ते ओढून घेतं, तसं तुम्हाला ते ओढून घेतं. आणि हे एटेट पोर्टल म्हणजे एक देण आहे तुम्हाला, परमेश्वराची, भगवंताची देण आहे. आणि हा जो प्रवास तुम्ही हे केला, हा जो प्रवास तुम्ही पूर्ण केला, जो तुमच्या कार्मिक सायकल असेल किंवा पास्ट जो एक टप्पा जो तुम्ही पूर्ण केला, त्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्हाला ह्या सेकंड ज्या ह्याच्यामध्ये येत आहे त्यासाठी तुम्हाला परमेश्वराने, तुमच्या आराध्यांनी आणि पूर्वजांनी दिलेलं एक गिफ्ट हे जे आहे, हे एटेट पोर्टल तुमच्यासाठी असणार आहे. मी काय म्हटलं, तुमच्यासाठी एटेट पोर्टल हे गिफ्ट आहे, अबंडन्स आहे. एटेट पोर्टल जर ह्याच्यामध्ये म्हणजे जमीन, शेत, मला इथं हेच सांगते, तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे, मग तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, जी तुम्ही शेती वगैरे किंवा काही अशा गोष्टी, प्रॉपर्टीज तुम्ही जर काही तिथे इन्व्हेस्टमेंट करत असाल तरी त्यासाठी सुद्धा हे एटेट पोर्टल इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा खूप छान तुमच्यासाठी होणार आहे. कारण त्याचं जे हे मिळणार आहे तुम्हाला ते खूप मोठं मिळणार आहे. त्याचे ब्लेसिंग्स, त्याचे जे आशीर्वाद आहेत किंवा त्यातून मिळणारा जो नफा आहे ते काय, जे सगळं तुम्हाला खूप सारं मिळणार आहे. सोन्याची अशी बरसात तुमच्यावर होणार आहे. सोन्याची सगळी अशी, मला गोल्डची तर एनर्जी तर खूपच जाणवते, कारण एटेट पोर्टल आहे. हे एटेट पोर्टल म्हणजे सोनेरीच पर्व असतं, ते सुरू होतं. आणि या एटेट पोर्टल मधून असं फुलासारखी छान तुमच्या विचारांना अजून उमेद देणारी आणि तुमचे विचारकृतीमध्ये आणणारे जी एनर्जी आहे बाजूला, ती निर्माण होते. महादेवांचं आगमन आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि ते जे निर्माण तुमचा औरा करणार आहेत किंवा आजूबाजूला जे सगळं निर्माण करतायत, हे खूप मोठं आहे. हे परमेश्वराच्या आशीर्वादाचं एक स्वरूप आहे. आणि त्यांच्या ब्लेसिंग्स हे तुम्हाला इथं जाणवणार आहेत की खूप मोठं मला भगवंतांना दिलं. जे अपेक्षाही तुम्ही केली नव्हती, त्या अपेक्षेपेक्षाही जास्त असं काहीतरी देवानं तुमच्यासाठी दिलेलं आहे. कारण त्यांनी तुमच्यासाठी ते तुमच्याचसाठी बनवून ठेवलं होतं ऍक्च्युली. आणि त्याचे हक्कदार आहात तुम्ही, हक्कदार आपण म्हणतो ना ते. बघा, ब्लेसिंग्स मी म्हटलं ना, हे आशीर्वाद आहेत. हे आशीर्वाद आहे तुमच्यासाठी. एटेट पोर्टल तुमच्यासाठी आशीर्वादच घेऊन आले. कारण ब्लेसिंग्स आहे जे बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये, हे एटेट पोर्टल तुम्हाला व्यवसाय, तुमचा बिझनेस, तुमचं काम आणि त्याच्यामध्ये तुम्ही देत असलेला वेळ, तुमची एनर्जी, मी सुरुवातीला जे सांगितलं ते, तुम्ही हे खूप जास्त तुम्ही अट्रॅक्ट करत असाल किंवा याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं यश आहे. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला आशीर्वाद आहे आणि अबंडन्स सुद्धा आहे. तर हे कार्ड जर तुम्ही खूप जवळून बघितला तर हे आहे बिझनेस सक्सेसचं कार्ड आहे. हे जे कार्ड आहे हे बिझनेस सक्सेस आहे. तर बिझनेस सक्सेस आहे तुमच्या आयुष्यात. ब्लेसिंग्स आहेत. जे काही तुम्ही सुरू करताय, जे काही तुमचं आहे, ज्याची डेव्हलपमेंट, ज्याची सुरुवात ऍक्च्युली तुम्ही केलेली आहे, त्याची मुळं आता पूर्णपणे ती पसरतायत आणि त्यातून एक नवीन जी पालवी आहे, नवीन जे काही आहे ती सुरुवात तिथं होतीये. नवीन नवीन गोष्टींची सुरुवात होते. आणि नवीन म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता, आतुरतेनं वाट बघत होता की कधी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे
किंवा आयुष्यात असं काय आहे जे नवीन बदलणार आहे, घडणार आहे आणि त्यासाठी म्हणजे कधी काय हे माझं आयुष्य असं चालत राहणार, ज्या गोष्टी परमेश्वराकडे तुम्ही बोलत होता, मागत होता, तर ते सगळं आहे, ते सगळं तुम्हाला आता भरपूर इथं दिलं जाणार आहे. आणि जे म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला, जे अपेक्षेपेक्षाही मोठं असेल, हे इंट्युटिव्हली मेसेज असतात. मी फक्त माध्यम आहे. ज्या ज्या गोष्टी, जे काही घटना आहेत छोट्या मोठ्या, प्रत्येकाच्या एनर्जीनुसार, प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याच्या आयुष्यात घडत जाणार आहेत. फक्त गरज आहे तुमच्या विश्वासाची. तुम्ही जितका त्याच्यावर विश्वास ठेवाल, तुमचे पेशन्स जे तुम्ही आतापर्यंत ठेवत आला, विश्वास ठेवत आला, त्याचा मिळणारा आशीर्वाद, ब्लेसिंग्स जे आहेत ते तुम्हाला टेट पोर्टलमध्ये मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मी मध्ये तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. आणि तर आता तुम्हाला सांगते, चॅनलला सबस्क्राईब करायचं. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. कारण बरेच असे व्ह्यूअर्स आहेत जे चॅनलला सबस्क्राईब नाही करत, व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब नाही करत. तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील त्यावेळेला तुमच्यापर्यंत माहिती मिळेल. आणि ही जी एनर्जी आहे, हे जे वाइब्स आहेत, हे तुमचेच असतात. तर तुम्हाला ही एनर्जी कनेक्ट होईल, त्यासाठी तुम्हाला हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. तर हे नक्की तुमच्यापर्यंत घ्या. जे मिळालेलं हे दिव्य असं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाला जर आपण आपल्या आयुष्यात स्थान दिलं, आपल्या आयुष्यात जर आपण त्या ज्ञानाला स्थान दिलं, तर आयुष्यात नवीन नवीन सगळं होत जातं, घडत जातं आणि आपल्याला ते नवीन नवीन रस्ते अनफोल्ड करतं. तर तसं तुमच्यासाठी सगळे नवीन रस्ते, नवीन दरवाजे, नवीन सगळं तुमच्यासाठी इथं अनफोल्ड होतंय. त्यामधून फक्त तुम्हाला आता जायचंय, कारण बाप्पाने लॉक काढलाय. ओके, थँक्यू सो मच. कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि असं चॅनलशी कनेक्ट राहा. मी तुमच्यासाठी छान असे व्हिडिओ नक्कीच घेऊन येत जाईन दररोज. तर थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छान रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.